मित्रांनो, वर्मी कंपोस्टिंगचे बेड लावताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप पाण्याची कमतरता असते, पण बेडला खूप जास्त पाणी लागते. म्हणून आम्ही इथं एक जुगाड केलेला आहे. हे बघा, आम्ही जे पाणी देत आहे वरतून वरतून, म्हणजे वरचा जो भाग आहे गांडूळ खताचा, तो कोरडा नाही झाला पाहिजे म्हणून आम्ही याच्यावर एक फवारणी करत आहे. ती फवारणी पाण्याची आहे. आणि जेव्हा आम्ही याला खाद्य टाकतो, म्हणजे खाद्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये ताक आणि बेसन मिक्स करून त्याचं पाणी करून याच्यावर टाकतो. इथं तुम्ही बघू शकता, याद्वारे जर आपण पाणी गांडूळ खतांना जर दिलं तर पाणी खूप कमी लागते आणि पाण्याची आपली खूप जास्त बचत होऊ शकते. तर हा जुगाड तुम्ही गांडूळ खतचे बेड लावल्यानंतर केला पाहिजे. म्हणजे यामुळं आपले जे वरचे जे बेड आहे ते ओले राहतात, म्हणजे सुकत नाही आणि खालपर्यंतही पाणी पोहोचते. आणि या साईडनं बेड लावायची बाकी आहे, या साईडनं फक्त शेण आणून टाकलेलं आहे. आणि इकडं याच्यावर आम्ही आत्तापर्यंत पाण्याची फवारणी केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की सांगा.